नमस्कार. संध्याच रेसिपीजमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. फ्रेंड्स, आजची आपली रेसिपी आहे पितृपक्ष विशेष थापीव वडी. चला तर मग फ्रेंड्स रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात प्रथम थापीव वडी बनवण्यासाठी इथे मी घेतली आहे 1 वाटी बेसन पीठ. हे बेसन पीठ मी चाळून घेतले आहे. याचे वजनी प्रमाण म्हणाल तर 150 ग्रॅम बेसन पीठ इथे मी थापीव वडी बनवण्यासाठी घेतले आहे. थापीव वडी बनवण्यासाठी अशा प्रकारे बारीक दळलेलेच बेसन पीठ घ्यायचे आहे, जेणेकरून आपली थापीव वडी बनवल्यानंतर मस्त अशी सुबक तसेच त्याचे टेक्स्चर एकसारखे बनले जाते. सर्व बेसन पीठ अशा प्रकारे एका वाटीने मोजून घ्यायचे आहे. आता आपण थापीव वडीसाठी लागणारे जे वाटण आहे ते तयार करून घेऊयात. त्यासाठी मिक्सरच्या एका पॉटमध्ये ॲड केले आहेत 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, तसेच 4 ते 5 हिरव्या मिरच्यांचे तुकडे, 10 ते 12 कढीपत्त्याची पाने. कढीपत्ता ॲड केल्यानंतर यामध्ये ॲड करत आहे थोडीशी हिरवी कोथिंबीर, तसेच 1 चमचा जिरे. आता या सर्व साहित्यांचे मिक्सरमध्ये मी अशा प्रकारे छान असे वाटण तयार करून घेतले आहे. वाटण तयार करण्यासाठी एकही थेंब पाण्याचा इथे मी वापरलेला नाही आहे. अशा प्रकारे आपले थापीव वडीचे जे वाटण आहे ते तयार आहे. आता आपण थापीव वडी बनवून घेऊयात. त्यासाठी इथे मी कढई गरम करण्यास ठेवली होती. कढई गरम झाली आहे. गॅसची फ्लेम इथे मीडियम ठेवली आहे. कढईमध्ये सुरुवातीला ॲड करत आहे 2 छोटी पळी तेल. तेल व्यवस्थित असे गरम झाले की यामध्ये लगेचच ॲड करत आहे अर्धा छोटा चमचा मोहरी. मोहरी तेलावरती छान अशी तडतडू लागली की लगेच यामध्ये ॲड केले आहेत 1 चमचा जिरे. जिरे व मोहरी तेलावरती छान असे तडतडले गेले की यामध्ये ॲड करत आहे थापीव वडी बनवण्यासाठीचे जे वाटण तयार करून घेतले आहे ते सर्व वाटण ॲड केल्यानंतर यामध्ये ॲड करत आहे 1 छोटा चमचा हळद. आता हळद व वाटण या तेलामध्ये गॅसच्या मीडियम फ्लेमवरती छान असे अर्धा मिनिट इथे मी परतवून घेत आहे. अशा प्रकारे वाटण परतवून घेतल्यामुळे यातील जे साहित्य आहे त्याचा कच्चेपणा दूर होतो. तर फ्रेंड्स, आज आपण बनवत आहोत पितृपक्ष स्पेशल थापीव वडी. तर ही रेसिपी कशा प्रकारे बनवली जाते हे पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. तसेच या रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांचे प्रमाण जे आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. तर इथे पाहू शकता अर्धा मिनिटानंतर वाटण छान असे परतले गेले आहे. त्यामध्ये ॲड करत आहे 2 वाट्या पाणी. तर इथे ज्या वाटीने मी पीठ मोजून घेतले होते त्याच वाटीने पाणी इथे ॲड केले आहे. 1 वाटी बेसन पिठासाठी 2 वाट्या पाणी इथे मी ॲड केले आहे. पाणी वाटणामध्ये ॲड केल्यानंतर यामध्ये ॲड करत आहे चवीनुसार मीठ. इथे मी माझ्या चवीनुसार मीठ ॲड केले आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ ॲड करू शकता. आता या पाण्याला छान अशी आपल्याला एक उकळी आणायची आहे. गॅसची फ्लेम जी आहे ती इथे मीडियमच ठेवायची आहे. तर पाहू शकता अगदी 1 मिनिटातच छान अशी या पाण्याला उकळी आली आहे. तर लगेच यामध्ये ॲड करत आहे आपण जे 1 वाटी बेसन पीठ घेतलेले आहे ते सर्व बेसन पीठ पाण्यामध्ये ॲड केल्यानंतर लगेचच एखादी पळी वापरून किंवा अशा प्रकारे विस्क वापरून हे बेसन पीठ जे आहे ते या पाण्यामध्ये छान असे हटून याचे बेसन तयार करून घ्यायचे आहे. ही कृती जी आहे ती पटकन फास्ट अशी करायची. जर पटकन असे आपण हे बेसन पीठ हटले नाही या पाण्यामध्ये तर याच्या गुठळ्या तयार होतात. त्यामुळे आपल्या वड्या ज्या आहेत त्या सुबक बनल्या जात नाहीत. त्याचे टेक्स्चर जे आहे ते एकसारखे बनले जात नाही व या बेसन पिठाच्या गुठळ्या तयार होतात. मिश्रण जे आहे ते आपले एकसारखे बनले जात नाही. तर इथे पाहू शकता सर्व बेसन पीठ जे आहे ते हटून मी याचे छान असे बेसन तयार करून घेतले आहे. मस्त असे एकसारखे याचे टेक्स्चर झाले आहे. तर आता याला मी एक वाफ काढून घेणार आहे गॅसच्या मीडियम फ्लेमवरती 2 मिनिटभर. 2 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपल्या बेसनला वाफ आली आहे. तर इथे आपली थापीव वडी बनवण्यासाठीचे जे मिश्रण आहे ते पूर्णपणे तयार झाले आहे. याचा कलर पाहू शकता किती छान असा दिसत आहे. तसेच याचे टेक्स्चरही एकसारखे दिसत आहे. अजिबात याच्या गुठळ्या तयार झालेल्या नाही आहेत. थापीव वडी बनवण्यासाठीचे पूर्णपणे आपले जे मिश्रण आहे ते तयार आहे. आता हे मिश्रण एका ताटामध्ये मी काढून घेणार आहे वड्या बनवण्यासाठी. त्यापूर्वी ताटाला मी ऑइलने ग्रीस करून घेतले आहे, जेणेकरून वड्या ज्या आहेत त्या ताटाला चिकटल्या जाणार नाहीत. सर्व मिश्रण ताटामध्ये मी इथे काढून घेतले आहे. मिश्रण ताटामध्ये काढून घेतल्यानंतर उलटण्याने हे सर्व मिश्रण या ताटामध्ये स्प्रेड करून घेत आहे. कारण हे मिश्रण जे आहे ते गरम असते. हे थापताना हाताला चटके बसतात. त्यामुळे अशा प्रकारे उलटण्याने हे मिश्रण इथे मी स्प्रेड करून घेतले आहे. वडीचे सर्व मिश्रण ताटामध्ये स्प्रेड करून घेतल्यानंतर यावरती ॲड करत आहे खिसून घेतलेला ओला नारळ. ॲड केल्यानंतर यावरती ॲड करत आहे बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर. मस्त असे याची गार्निशिंग करून घेत आहे इथे मी नारळाने, तिळाने व कोथिंबीरीने. कोथिंबीर ॲड केल्यानंतर लगेचच यावरती ॲड करत आहे थोडेसे सफेद तीळ. मस्त अशी इथे मी वडीची गार्निशिंग करून घेतली आहे. आता हे मिश्रण जे आहे वडीचे ते मी 10 मिनिटे थंड होण्यासाठी ठेवून देणार आहे. त्यापूर्वी ओला नारळ, कोथिंबीर तसेच हे तीळ जे आहेत ते हाताने थोडेसे या मिश्रणावरती अशा प्रकारे दाबून घेत आहे. 10 मिनिटे आता हे मिश्रण मी थंड होण्यासाठी ठेवून देणार आहे. 10 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता वडीसाठीचे जे मिश्रण आहे ते थंड झाले आहे. आता याच्या वड्या मी इथे कट करून घेत आहे.
हवं त्या शेपमध्ये तुम्ही इथे वड्या कट करून घेऊ शकता. चौकोनी शेपमध्ये कट करू शकता, डायमंड शेपमध्ये कट करू शकता. इथे मी डायमंड शेपमध्ये या वड्या कट करून घेतल्या आहेत. तर इथे पाहू शकता अगदी मस्त अशा आपल्या वड्या तयार झाल्या आहेत. अगदी ताटापासून सहजरित्या या बाजूला होत आहेत. याचा आकारही मस्त असा डायमंड शेपमध्ये छान दिसत आहे. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे वड्या जर तुम्हाला बनवायच्या असतील तर मी सांगितलेल्या पद्धतीनुसार जर तुम्ही वड्या बनवल्या तर अगदी अशाच प्रकारे तुमच्या वड्याही मस्त अशा तयार होतील. पितृपक्षामध्ये या वड्या ज्या आहेत त्या आवर्जून बनवल्या जातात. या वडीला एक पितृपक्षामध्ये मान असतो. तर अगदी झटकीपट तयार होतात. जास्तीचा असा वेळ लागत नाही. घरगुती साहित्यामध्ये पटकन तयार होतात. मस्त अशा आपल्या थापीव वड्या ज्या आहेत त्या खाण्यासाठी तयार झाल्या आहेत. याच्यावरती जे आपण गार्निशिंग केले आहे ओल्या नारळाने, कोथिंबिरीने तसेच तिळाने, यामुळे या वड्या आणखीनच छान अशा दिसत आहेत. तयार झालेल्या सर्व वड्या एका प्लेटमध्ये मी सर्व करून घेतल्या आहेत. तर मस्त अशा या वड्या आपल्या खाण्यासाठी इथे तयार आहेत. मस्त अशा या चवीला होतात. पितृपक्ष वगळता तुम्ही इतर दिवशी या वड्या बनवून खाऊ शकता. तर या वड्या तुम्ही पाहू शकता मस्त अशा डायमंड शेपमध्ये मी कट करून घेतल्या आहेत. याचे टेक्स्चर पाहू शकता अगदी एकसारखे झाले आहे. तसेच याच्या चारही बाजू तुम्ही पाहू शकता मस्त अशा परफेक्ट झाल्या आहेत. अत्यंत सुबक दिसत आहेत आपल्या वड्या. या रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. तर आता इथे पाहू शकता अगदी तोंडात टाकताच विरघळणारी आपली मस्त अशी सुबक वडी इथे तयार झाली आहे. तर ही वडी बनवणे जास्तीच असे अवघड नाही आहे. अगदी सोपी पद्धत आहे. दिलेली पद्धत जर तुम्ही वापरली तर तुमच्याही वड्या मस्त अशा सुबकरित्या तयार होतील. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच चॅनलवर जाऊन बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. तसेच आणखीन कोणकोणत्या रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडतील हे देखील मला कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये.